मित्रांनो, पाकिस्तानने भारताच्या सहनशीलतेचा आतापर्यंत खूप वाईट फायदा उचलला. या सहनशीलतेला पाकिस्तानने भारताची कमजोरी समजली. या कमजोरीचा फायदा घेऊन पाकिस्तानने अनेक आतंकवादी हल्ले केले. या हल्ल्यामध्ये मग पुलवामा हल्ला असो किंवा 2001 चा संसदेवरील हल्ला असो किंवा एअर इंडियाची आईस 814 ही जी कंदार हायजॅकिंगची घटना घडली. हे सर्व हल्ले पाकिस्तानने भारतावरती केले. तरी सुद्धा भारताने एक मोठा भाऊ म्हणून पाकिस्तानची समजूत घातली, पण तरी सुद्धा पाकिस्तानने आतापर्यंत एकदाही त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या आतंकवाद्यांवरती कठोर अशी कारवाई केली नाही. हे सर्व झालं आणि नुकतंच 22 तारखेला पाकिस्तानमधून आलेल्या कुत्र्यांनी जे 22 तारखेला धर्म विसरून जम्मू काश्मीरमधील पर्यटकांचा खून घेतला, बळी घेतला. या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला म्हटला, बास म्हणजे बास. या सर्व हल्ल्यांचा एकसाथ भारताने बदला घेतला आणि 6 तारखेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर याचा जयघोष करत पाकिस्तानमध्ये आपल्या मिसाईल सोडल्या आणि पाकिस्तानमधील 9 आतंकवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केलं. या 9 आतंकवादी ठिकाणांमध्ये असे अनेक ठिकाणं होते जे मौलाना मसूद अझहर याचे होते. त्याच्यामध्ये मस्जिद सुभानअल्लाह असो, मुरिदके असो, जैश ए मोहम्मदचा कॅम्प असो, हे सर्व ठिकाणं भारताच्या मिसाईलने उद्ध्वस्त झाले. या हल्ल्यामध्ये मौलाना मसूद अझहरच्या घरातील 10 जण आणि जवळचे 4 मित्र असे 10 अधिक 14 जण जागीच ठार झाले आणि त्यांना जन्नत नशीब झाली. पण आता असं वाटलं होतं की मौलाना मसूद अझहरच्या घरातील 10 जण मेल्यामुळे मसूद अझहर थंड पडेल, त्याची जिरेल आणि तो भारताविरुद्ध कधीच उलट फुलट बोलणार नाही. पण हे चुकीचं होतं. शेवटीला म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी. या हल्ल्यानंतर मौलाना मसूद अझहरनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भारताला धमकी दिली आहे. भारताला धमकी देताना मौलाना मसूद अझहर बोलतो की भारताने मस्जिदवरती जो मिसाईल हल्ला केला, या हल्ल्यामध्ये माझी बहीण, बहिणीचा नवरा आणि घरातील इतर असे 10 जण शहीद झाले. जे शहीद झाले ते अल्लाच्या घरी गेले आणि जे अल्लाच्या घरी जातात ते हमेशा जिवंत असतात. त्यामुळे माझ्या घरातील माणसं शहीद झाले त्याचा मला अभिमान आहे. पण भारताने आणि नरेंद्र मोदींनी हे लक्षात ठेवावं की जी जामा मस्जिद शहीद झाली, जी जी सुभानअल्लाह मस्जिदचा जो गुंबद आहे तो शहीद झाला, या सर्वांमुळे आमची पाकिस्तानातील मुसलमानांची भारताविरुद्ध मोहीम अजून मजबूत होईल आणि आमचा राग अजून वाढेल. असा राग वाढेल की भारतातील येणारे 7 पिढ्या या रागाला लक्षात ठेवतील. त्यामुळे आता आम्ही अजून नव्याने जिहाद भारताविरुद्ध सुरू करणार आहोत. असा जिहाद, असा खून आम्ही सांडू की भारतातील येणाऱ्या पिढ्या घाबरतील, अशी धमकी मौलाना मसूद अझहर यांनी भारताला दिली आहे. मित्रांनो, या हल्ल्यामध्ये मौलाना मसूद अझहरचा भाऊ, त्याचा मुलगा उसैफा हा सुद्धा झोपला. त्याच्यासोबतच मुरिदके येथील पाकिस्तानातील मुरिदके येथे जी मस्जिद होती, त्या मस्जिदमध्ये जे आतंकवादी होते ते अगदी मौलाना मसूद अझहरच्या जवळचे होते, ते सुद्धा या हल्ल्यामध्ये नरकात गेले. तरी सुद्धा मसूद अझहर जिवंत आहे आणि जोपर्यंत भारत मसूद अझहरचा जीव घेत नाही, जोपर्यंत भारताच्या मिसाईलला मसूद अझहरचं रक्त लागत नाही, तोपर्यंत भारतातील त्या पीडित कुटुंबांना सुख मिळणार नाही, इतकं तर नक्कीच. त्यामुळे सर्व काही झालं, आता फक्त बाकी आहे ते म्हणजे मौलाना मसूद अझहरचा जीव. तो जीव भारताला हवा आहे, तरच भारताच्या आत्म्याला शांती भेटेल. मित्रांनो, व्हिडिओ इथे संपवतो. तुम्हाला काय वाटतं की या इतक्या भयानक हल्ल्यानंतर मसूद अझहर शांत बसेल का? किंवा अजून काही सोल्युशन आहे का, जेणेकरून पाकिस्तान याची जिरेल, पाकिस्तान शांत बसेल आणि तो भारतामध्ये आतंकवादी हल्ले करणार नाही? तुम्हाला काय वाटतं, याचं सोल्युशन काय आहे? तुमचं वैयक्तिक मत मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्राच्या YouTube चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.